मराठी माणसाला डिवचणाऱ्या आणि मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या खासदारांनी चांगलंच घेरलं। नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर। राज्यामध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठी नेते तसेच मराठी जनता आक्रमक झालेली होती आणि या वादामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेत मराठी माणसाला इतर राज्यामध्ये पटक पटक के मारेंगे असं म्हटलं होतं। त्यांच्या वादग्रस्त विधानाचा चांगला समाचार आता काँग्रेसच्या खासदारांनी घेतला। संसदेचं अधिवेशन चालू असतानाच काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्चाव, प्रतिभा धानोरकर यांनी संसदेच्या आवारातच त्यांना घेरलं। मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी काय करू शकता, तुम्ही आपटून आपटून कोणाला कशा मारणार आहात, कसली तुमची अर्वाच्य भाषा असं म्हणत त्यांना चांगलं सुनावलं। तुमच्या अशा प्रकारचे अरेरावे आम्ही खपून घेणार नाही अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सुनावलं। त्यावेळी संसदेच्या आवारामध्ये जय महाराष्ट्राच्या घोषणा सुद्धा त्यांनी दिल्या। विशेष म्हणजे ही घटना घडत असताना महायुतीचे खासदार मात्र गालात हसत होते। यावेळेस वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की आम्ही विधानसभेत काम केलेलं आहे, आमचा तळागाळातल्या लोकांशी संपर्क असतो, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का जर पोहोचत असेल तर आम्ही खपून घेणार नाही, संसदेमध्ये सुद्धा आम्ही मराठीचा आवाज बुलंद करू असं ते म्हणाल्या। अशा प्रकारे वादग्रस्त बोलणाऱ्या निशिकांत दुबेंना चांगलंच उत्तर मिळालं आहे। मंडळी, या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।